मी संजय भास्कर राहणार राहता सर। मी माझा धंदा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय मी 20 वर्षापासून धंदा करतो माझा पारंपरिक व्यवसाय माझा। पण दरवर्षीप्रमाणे माझा एवढाच माल असतो, पण चालू वर्षी कमीत कमी मी थोडा जास्त माल भरल्यामुळे पण ह्यावेळेस हाईत निम्म्याच्या वर माल माझा पडणे शक्य आहे, कारण बाजारात मार्केटमध्ये शेतकरी फिरायला तयार नाही। याचं कारण मुख्य कारण म्हणजे पावसाचं प्रमाण, पाऊसच नाही नगर जिल्ह्यात। ते लोकांना पिण्याच्या महागाई वाढली, पिण्याच्या पाण्याची विहिरीला पाणी नाही। पाऊस 2 पाऊस झाले ते जेमतेम झाले, फक्त पिकं जगतील एवढाच पाऊस झाला फक्त बस। बाकी पिण्याच्या पाण्याची फार हे लोकांची ते अडचण, पुढची पिकं येईल याची शाश्वती नाही लोकांना। मालाचे कंपनी रेट वाढल्यामुळं मालाचे भाव वाढले सर, कंपनी रेट वाढवली। आम्ही जिथून माल खरेदी करतो कंपन्या किंवा होलसेल मार्केटमधून, तिथं जीएसटीचे बिलं लागते, आम्हाला जीएसटी रेट टाकले, तिथं वरून कच्चं मालाचे रेट वाढले। कच्च्या मालाचे रेट वाढल्यामुळे त्यांनी आम्हाला कमीत कमी 10-5 रुपयाने आम्हाला माग लावले यावर्षी। हां, मग जीएसटी लागतो याला सर, प्रत्येकाला जीएसटी आला। ही जीएसटी शिवाय आम्हाला बिल देत नाही ना, याला जीएसटी लावूनच बिल आम्हाला देतात। आम्ही गंज 20 वर्षापासून करतोय, पण या वर्षी ना पाऊस नाही झाला जास्त आणि महागाई वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे महागाईमुळे गिराईक पण नाही मार्केटमध्ये, एकदम शांतत वातावरण आहे। दरवर्षासारखे ना शेतकरी म्हणजे कमी आहे, प्रमाण कमी शेतकऱ्यांचं घेण्यासाठी। आणि कंपनीवाल्यांनी पण आहे ना आम्हाला भाव जादा लावलेले आहे यावर्षी। ते म्हणते आम्हाला जीएसटी लागू झालेला आहे या मालाला, पण गिराईक मग कमी जास्त करताना आम्हाला परवडत नाही ना त्या भावात। गिराईक लय कमी पडून मागत ना, पण आम्ही मागाचे माल भरलेले आहे ना, त्याच्यामुळे गिराईक कमी दराने मागतं, आम्हाला ते परवडत नाही द्यायला। आमचे जेवढे मोबदला पाहिजे त्या मोबदल्यात भेटत नाही आम्हाला इकडं। कालपासून आम्ही नुसतं गिरायकाची वाट पाहतोय। गिरायक एक पी आमच्याकडे आलं की एखादं घेतं, त्याला सांगितलं 50 रुपये ते मागतात, आम्हाला 30 रुपये 35 रुपये आम्हाला परवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्हाला जो आमचा मोबदला राहतो तो भेटत नाही। त्याच्यामुळे आम्ही फक्त 50 रुपये 40 रुपये लोक मागतात, आम्ही त्या 40 रुपयाला 2 रुपये आम्हाला त्याच्या पाठीमाग भेटतात, आम्ही देतो तरी पण त्याच्या पाठीमागे गिरायक। कारण मग आता दुकानदारांना तिकडं माल तयार नाही होत ना, कंपनीत माल तयार नाही होत, आणि कंपनीत माल तयार झाला तर मग वाढून लावत्या भाव तिकडं। आता जीएसटी लागलेली त्याच्यात, त्या जीएसटीचे रेट आमच्याकडूनच वसूल करतात, आम्ही इकडून कोणाकडून वसूल करायची? मग असं आहे ना, जीएसटी लावतात त्याची जीएसटी आमच्याकडूनच काढून घेतात, आम्हाला भाडं थोडं ट्रान्सपोर्ट खर्च वेगळाच आहे।